नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरण या मालिकेतील पुढचा भाग उभयान्वी अव्यय. या अगोदर आपण शब्दयोगी अव्यय शिकलेले आहोत. आता आपण उभयान्वी अव्यय कंजंक्शन्स हे आपण शिकणार आहोत. आता अव्यय अव्यय म्हणजे अविकारी शब्द हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दास उभयान्वी अव्यय म्हणतात. म्हणजे दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक शब्द किंवा वाक्य असतील तर त्यांना जोडणारा जो शब्द असतो अविकारी, म्हणजे त्या शब्दामध्ये वचन, लिंग किंवा विभक्तीमुळे कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, तो जसा आहे तसाच राहतो, त्याला आपण अविकारी शब्द म्हणतो. तर दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वी अव्यय असं म्हणतात. उभयान्वी अव्यय कंजंक्शंस जिसे आप इंग्लिश में कहते हैं, उसका मतलब क्या? दो शब्द या फिर दो वाक्य सेंटेंस को जोड़ने वाले अविकारी शब्द यानी क्या मैंने मतलब बताया था पहले की वीडियो में, जिस शब्द में लिंग की वजह से, वचन की वजह से, विभक्ति की वजह से कोई भी चेंजेस नहीं आते उसे अविकारी शब्द कहते हैं. तो दो शब्द और दो वाक्यों को जोड़ने वाला अविकारी शब्द उसे उभयान्वयी अव्यय कहते हैं. अभी यहाँ पे इसके प्रकार देख लो. प्रधान वाक्य म्हणजे काय आता हे पहिले बघूया. प्रधान वाक्य म्हणजे या वाक्यात एक स्वतंत्र विचार सांगितलेला असून तो दुसऱ्या वाक्यांवर अवलंबून नसतो. म्हणजे ते वाक्य स्वतंत्र असतं, एक केवल वाक्य असतं की जे स्वतंत्र विचार त्याच्यामध्ये आहे, दुसऱ्यावरती ते अवलंबून नाही, त्याला आपण प्रधान वाक्य. प्रधान म्हणजे महत्व, प्रधान वस्तू आपण म्हणतो ना, प्रधान म्हणजे महत्वाचं, म्हणजे ते वाक्याला स्वतंत्र असं महत्व आहे, ते दुसऱ्यावरती अवलंबून नसतं, त्याला आपण प्रधान वाक्य असं म्हणतो. महत्वाचं वाक्य, कुठलीही महत्वाच्या गोष्टीला आपण प्रधान म्हणतो ना. आता जसं राजाच्या दरबारी कुठला असतो सगळ्यात महत्वाचा, त्याचा मंत्री कोणता असतो, तो प्रधान, बरोबर. तर ते प्रधान म्हणजे तुम्हाला मी शब्दांचे अर्थ असे का सांगतेय की तुमच्या लक्षात राहील, आणि अशा वाक्यांमुळे आपल्या पटकन लक्षात राहतं की प्रधान वाक्य म्हणजे स्वतंत्र वाक्य, ते केवल वाक्य असतं, पूर्ण अर्थाचं वाक्य असतं. आणि गौण वाक्य म्हणजे हे वाक्य स्वतंत्र विचाराचं नसून दुसऱ्या प्रधान वाक्यावर अवलंबून असतं. म्हणजे याचा अर्थ जो असतो गौण वाक्य, गौण म्हणजे थोडं कमी, म्हणजे ते दुसऱ्यावर डिपेंड असतं, दुसऱ्यावरती अवलंबून असतं. ते की पहिल्या वाक्याला जर पहिल्या वाक्याचा अर्थ कळला, पहिल्या वाक्याशी जर त्याला जोडलं तरच त्याचा अर्थ आपल्याला लागू शकतो, नाही तर आपल्याला त्याचा अर्थ लागणार नाही, म्हणून ते गौण वाक्य. यहाँ पे समझ में आया बच्चों? प्रधान वाक्य का मतलब क्या है कि ये वाक्य स्वतंत्र होता है. इंपॉर्टेंट वाक्य, प्रधान यानी इंपॉर्टेंट, तो इसका अलग महत्व होता है, उसका खुद का स्वतंत्र महत्व होता है, वो दूसरे के ऊपर डिपेंड नहीं होता. अवलंबून यानी डिपेंड, वो दूसरे के ऊपर डिपेंड नहीं होता है, उसका खुद का मीनिंग होता है. और गौण वाक्य क्या होता है? तो गौण वाक्य एक पहले वाला, उसके पहले वाला जो कोई प्रधान वाक्य होगा उसके ऊपर वो डिपेंड होता है, खुद वो अकेला नहीं होता, उसको अकेले को मीनिंग नहीं होता है. अगर गौण वाक्य को हम अगर प्रधान वाक्य से नहीं जोड़ेंगे तो गौण वाक्य का मीनिंग समझ में नहीं आता है, उसका मीनिंग कंप्लीट नहीं होता है, तो इसे हम गौण वाक्य बोलेंगे. थोड़ा गौण यानी थोड़ा कम, और प्रधान यानी मेन, इंपॉर्टेंट. तो ये ऐसे वर्ड मैं आपको इसलिए बता रही हूँ कि आपके ध्यान में रह जाएगी कि प्रधान वाक्य क्या होता है, गौण वाक्य क्या होता है. तो गौण वाक्य यानी कि जो प्रधान वाक्य के ऊपर डिपेंड होता है उसे हम गौण वाक्य कहते हैं. अगर वो प्रधान वाक्य से नहीं जोड़ा गया तो उसका मीनिंग हमें समझ में नहीं आता. प्रधान वाक्याला जर गौण वाक्य नाही जोडलं तर त्याचा अर्थ आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून प्रधान वाक्य आणि गौण वाक्य याचे तुम्हाला अर्थ समजला. आता बघूया आपण उभयान्वी अव्ययाचे मुख्य प्रकार. ह्या दोन वाक्यांवर हे प्रकार अवलंबून आहे, म्हणून पहिले ह्या वाक्यांचा आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. आता प्रधानत्व सूचक हे एक प्रकार आहे आणि दुसरं गौणत्व सूचक. आता प्रधानत्व सूचक म्हणजे जी दोन वाक्य आपण जोडणार आहेत ना उभयान्वी अव्ययाने, तर ही दोन्ही वाक्य स्वतंत्र असणार आहेत. स्वतंत्र वाक्य म्हणजे केवल वाक्य तुम्ही शिकलायत की नाही तुमच्या याच्यामध्ये अगोदर, आपण वाक्यांचे प्रकार हा भाग आपण शिकलेला आहात. संयुक्त वाक्य म्हणू शकतो आपण त्याला, प्रधान वाक्यांमध्ये संयुक्त, की जे दोन स्वतंत्र वाक्य आपण एखाद्या उभयान्वी अव्ययाने जोडतो. म्हणजे दोन स्वतंत्र वाक्यांना जे उभयान्वयी अव्यय जोडतं त्याला आपण प्रधानत्व सूचक असं
म्हणतो. नावातच आहे प्रधानत्व सूचक म्हणजे दोन्ही वाक्य याच्यामध्ये प्रधान असली पाहिजेत. गौणत्व सूचक म्हणजे गौण आता आपण पाहिले दोन गौण वाक्य याच्यामध्ये येणार नाही कारण की जर गौण वाक्याला आपण प्रधान वाक्याशी जोडलं नाही तर त्याचा आपल्याला अर्थ समजत नाही हे मी तुम्हाला आधी शिकवलंय बरोबर की नाही. मग इथे काय असणार आहे आपोआपच एक वाक्य प्रधान असणार आहे आणि दुसरं वाक्य गौण असणार आहे गौणत्व सूचक मध्ये. लक्षात येते की नहीं। एक वाक्य प्रधान असणार है और दूसरा वाक्य गौण असणार है। अभी उभयान्वी अव्यय के दो प्रकार हमें देखने, तो उसमें पहला प्रकार है प्रधानत्व सूचक जिसमें दोनों वाक्य इंपॉर्टेंट है, अलग अलग भी अगर हमने उनको पढ़ा तो उनका मीनिंग हमें समझ में आता है। हाँ, इसमें क्या होता है कि अलग अलग भी हमने उसे पढ़ा तो उसका मीनिंग हमें समझ में आ जाता है। पर जैसे की बघा आता मी तुम्हाला वाक्य सांगते, आता संध्याकाळ होत आली, आईला घरची ओढ लागली. आता संध्याकाळ होत आली आणि आईला घराची ओढ लागली होती. आता हे दोन्ही वाक्य जर मी आणि शब्द काढला तर आता संध्याकाळ होत आली हे वेगळं वाक्य आहे की संध्याकाळ होत आली आहे आणि आईला घरची ओढ लागली होती हे पण वेगळ्या वाक्याचा अर्थ की आईला घराची ओढ लागली होती संध्याकाळ झालीये म्हणजे दोन्ही वाक्य प्रधान आहे तिथे. आलं लक्षात की दोन्ही वाक्यांमधलं उभयन्वी अव्यय काढल्यावरती आपल्याला त्यांचा अर्थ समजतो. आणि गौणत्वामध्ये एक प्रधान असतं आणि एक गौण असतं. कारण मी तुम्हाला काय सांगितलं की गौण वाक्य प्रधान वाक्याशी जोडलं तरच त्याचं मीनिंग आपल्याला समजतं. आता हे दोन महत्वाचे प्रकार. आता याच्यात काही प्रकार आहेत. आता प्रधानत्व सूचक मध्ये समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. आता बोधक म्हणजे काय ते दाखवणारं म्हणजे समुच्चय जिथे आपल्याला समूह दाखवतोय. समुच्चय म्हणजे समूह दाखवणारा. विकल्प म्हणजे चॉईस जिथे आपल्याला चॉईस देतोय. न्यूनत्व म्हणजे कमतरता. न्यूनत्व म्हणजे काय कमतरता दाखवणारं. परिणाम म्हणजे एखाद्या गोष्टीचा परिणाम दाखवणारं. हे याचे प्रकार आहेत. आता आपण याचे वाक्य बघूया. आपण त्याचं स्पष्टीकरण पाहूया. भाग सोपा असतो फक्त शब्दांचे अर्थ समजावून घेतले ना तुमच्या लक्षात येईल. आता बघा प्रधानात्व सूचक उभयान्वी अव्यय अर्थाच्या दृष्टीने एकमेकांवर अवलंबून नसणारी दोन व अधिक वाक्य म्हणजे प्रधान वाक्य जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययाला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगितले. आता समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय त्यातला पहिला प्रकार. अर्थाच्या दृष्टीने एकमेकांवर अवलंबून नसणारे म्हणजे दोन्ही वाक्य प्रधान आहेत. प्रधान वाक्यांचा समुच्चय म्हणजे बेरीज करताना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. म्हणजे दोन वाक्य एकत्र करायची आपल्या बेरीज. आता बघा इथे आणि व अण आणखी इथे काय होतोय समूह होतोय. म्हणजे बघ अर्जुन आणि कृष्णाचे आगमन झाले. दोन व्यक्ती इथे एकत्र आल्यात. अर्जुन आणि कृष्णाचे आगमन झाले. भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेले. तुला 50 रुपये दिले आणखी काय देऊ. इथे हा आणखी हा इथे आहे. भयंकर वादळ सुटले पत्रे उडून गेले हे इथे आपण जोडलेलं आहे. पंतप्रधान पुढे आले व भाषणाला सुरुवात केली. इथे काय झालंय समुच्चय एकत्र केलेलं आहे त्यांनी. पंतप्रधान पुढे येऊन मग भाषण सुरू झालं. दोन वाक्यांना आपण एकत्र केलेलं आहे. सरळ सोड दोन जे प्रधान वाक्य आहेत त्यांना आपण इथे एकत्र केलेलं आहे म्हणून आपण याला समुच्चय बोधक बोलतो. समुच्चय यानी कि समूह. हाँ इनका हम एक दूसरे के साथ मिक्स करें. यहाँ पे हमने क्या किया है दो शब्द दो वाक्य को सीधी सीधी तरह से उनको इन उभयान्वयी अव्ययों के साथ जुडा दिया है. आता तुम्हाला जर प्रश्न विचारला ना तर तुम्ही ते बघायचं अर्जुन आणि कृष्ण म्हणजे दोन शब्द एकत्र आलेत म्हणजे आणि काय झालं समुच्चय बोधक. भयंकर वादळ सुटले हे पूर्ण वाक्य. पत्रे उडून गेले हे पण पूर्ण वाक्य. यांना आणीने जोडले म्हणजे हा समुच्चय बोधक आहे. आता विकल्प बोधक पाहूया. विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. विकल्प म्हणजे अनेकांपैकी एक म्हणजे चॉईस असते. विकल्प म्हणजे चॉईस तुमच्या सोप्या भाषेमध्ये. हे किंवा ते निवडायचं. हे निवड करण्यासाठी उभयान्वयी जे अव्यय वापरतात त्याला आपण विकल्प बोधक म्हणतो. यहाँ पे क्या होता है चॉइस. ये चाहिए या वो चाहिए दोनों में से एक चॉइस करना है. ऐसे मीनिंग के लिए जो उभयान्वयी अव्यय हम चूज करते हैं उसे हम विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय कहते हैं. आता बघा संध्याकाळी आम्ही बागेत असू किंवा नदीकाठी फिरत असू म्हणजे एक तर आम्ही बागेत असू किंवा नदीकाठी आमची चॉईस जिथे आम्हाला आवडेल तिथे आम्ही जाऊ. यश मिळो की न मिळो मी हा प्रयत्न करणार. यश मिळेल किंवा न मिळेल ते मला माहित नाही पण मी प्रयत्न करणार आहे. इथे काय चॉईस आहे विकल्प आहेत दोन पर्याय आहेत. विकल्प म्हणजे पर्याय मराठीमध्ये. और आप लोगों को समझ में तो विकल्प यानी चॉइस. ये करो अगर वो करो ऐसा अगर दिखता है हमें तो उसे हम
विकल्प बोधक उभयान्वी अव्यय कहते. आम्ही जाऊ नाहीतर राहू. तुला काय? तू ये अथवा न ये. मी सहलीला जाणार. तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार विचारलंय. चहा की कॉफी म्हणजे किंवा, अथवा, अगर, वा, की हे काय झाले विकल्प बोधक. कारण की हे शब्द आपल्याला काय देतात? पर्याय दाखवतात. चॉईस विचारतात आपल्याला. चॉईस सांगतात म्हणून आपण त्याला विकल्प बोधक उभयान्वी अव्यय असं म्हणतो. चला पुढे जाऊया. न्यूनत्व बोधक किंवा विरोधदर्शक. न्यूनत्व म्हणजे न्यूनगंड म्हणतो ना आपण, कमतरता. एखाद्याचा दोष दाखवणं किंवा कमतरता दाखवणं किंवा विरोध दाखवणं याला आपण न्यूनत्व बोधक म्हणतो. ज्या उभयान्वी अव्ययाने वाक्यातील उणीव, दोष, कमीपणा, विसंगतीचा बोध झाल्यास त्याला न्यूनत्व बोधक असं उभयान्वी अव्यय म्हणतात. म्हणजे ज्या उभयान्वी अव्ययामुळे आपल्याला त्या वाक्यामध्ये काहीतरी कमीपणा आहे किंवा काहीतरी विरोधाभास आहे असं वाटतंय तर आपण त्याला न्यूनत्व बोधक म्हणतो. न्यूनता मतलब क्या? कम, कुछ कमतरता होती है उसके अंदर, तो उसे न्यूनता बोलते हैं. तो यहाँ पे अगर उस वाक्य में से हमें कुछ कमतरता दिख रही है, कुछ कमी है, कुछ दोष है उसके अंदर, या फिर कुछ विरोध, ऑपोजिट कुछ बात हो रही है, तो उसे हम न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय कहते हैं. बघा, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मरावं पण कीर्ती रूपाने उरायचंय. म्हणजे इथे विसंगती आहे. हे विरोधाभास. मरायचं पण आणि कीर्तिरूपाने उरायचं पण. इथे विरोधाभास आहे, इथे उणीव नाहीये. बाबांना थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक आहे. म्हणजे आपण म्हणतो की नाही बाबांना बरं नाहीये, बाकी सगळं ठीक आहे. म्हणजे बघा आपल्या उच्चारातच थोडंसं आपल्याला कमी म्हणजे उणीव जाणवतं की तीच कमी आहे की बाबांना बरं नाहीये असं. गडी माणसांची तेवढी अडचण आहे, बाकी सर्व ठीक आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली पण निकाल नाही लागलाय. बघा हे वाक्य वाचतानाच आपल्या शब्दांवरच तुम्ही बघा माझ्या. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली पण निकाल लागला नाही. म्हणजे थोडंसं काहीतरी कमी गोष्ट आहे अजून इथे उणीव आहे आपल्याला की निकाल लागला असता तर बरं झालं असतं बुवा असं म्हणायचं. तर जिथे आपल्याला न्यूनत्व दाखवतात पण, परंतु, किंतु, बाकी, परी हे काय आहे? न्यूनत्व बोधक आहे. आणि मरावे परी कीर्तिरूपी उरावे इथे काय विरोधाभास आहे की मरायचं पण आणि कीर्तिरूपी उरायचं पण. म्हणजे तुम्ही एखादी व्यक्ती मेल्यानंतर तिच्या कीर्तीने ती जिवंत आहे असं म्हणतो आपण. म्हणजे इथे विरोधाभास दाखवलेला आहे आणि हे बाकी सगळे काय आहे थोडीशी कमतरता दाखवत आहेत. यहाँ पे समझ में आया बच्चों आपको? मरावे परी कीर्ति रूपी उरावे यहाँ पे ऑपोजिट दिया हुआ है. बाकी देखो अभी हम बोलते बाबांना थोड़े बरे नहीं, बाकी सर्व ठीक है. पिताजी की तबीयत ठीक नहीं है, तबीयत ठीक नहीं, बाकी सब ठीक है. बाकी सब ठीक है, कुछ तो भी कमी तो है. गड़ी माणसाने मतलब जो काम वाले लोग हैं उनकी थोड़ा सा प्रॉब्लम है, बाकी सब ठीक है. मतलब कुछ तो भी कमतरता दिख रही है. विद्यार्थ्यांनी परीक्षा मतलब बच्चों ने एग्जाम दी पर निकाल उसका रिजल्ट नहीं आया. तो ये सब क्या है? न्यूनत्व बोधक, कुछ कमी दिखाते हैं. तो उन्हें न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय कहा जाता है. वाक्यात विरोध दाखवता म्हणून त्याला विरोधदर्शक पण म्हणतात. दोन नाव आहेत त्याला, न्यूनत्व बोधक पण आणि विरोधदर्शक पण, दो नाम आहे इसको. आता चौथा प्रकार पाहूया. परिणाम बोधक उभयान्वी अव्यय. तर परिणाम, पहिल्या वाक्यातील परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असल्यास त्याला उभयान्वी अव्यय किंवा परिणाम बोधक अव्यय, परिणाम बोधक उभयान्वी अव्यय असं म्हणतात त्या उभयान्वी अव्ययाला. म्हणजे काय की पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिसून येते. बघा आता, माईंनी खूप त्रास काढला म्हणून तर ते आता सुखात आहे. म्हणजे माईंनी जर अगोदर त्रास काढला नसता तर त्या सुखात असत्या का? नाही. त्यांनी खूप त्रास काढला त्याचा परिणाम काय झाला की त्या आता सुखात आहे. विजयने उत्तम अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले. म्हणजे याचा परिणाम, विजयने उत्तम अभ्यास केला त्याचा परिणाम काय झाला? त्याला यश मिळाले. पळाला म्हणून तो बचावला. तो पळाला त्याचा परिणाम काय झाला की तो बचावला म्हणजे वाचला. तो गैरहजर राहिला यास्तव त्याची निवड झाली नाही. तो गैरहजर राहिल्यामुळे काय परिणाम झाला? त्याची निवड झाली नाही. म्हणजे काय इथे की पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिसून येतो. यहाँ पे क्या है बच्चों? पहले सेंटेंस का परिणाम दूसरे सेंटेंस में, उसका इफेक्ट दूसरे सेंटेंस में हमें दिखता है. देखो अभी माई ने बहुत तकलीफ निकाली म्हणून ते आता सुखात है, इसलिए वो आज सुख में है. उन्होंने पहले तकलीफ निकाली इसलिए आज उनको अच्छे दिन आए हैं. तो म्हणून यहाँ पे शब्द यूज किया है. विजय ने उत्तम मतलब विजय ने अच्छी पढ़ाई की इसलिए उसको यश मिला, वो सक्सेस उसको मिला. तो म्हणून त्याला यश मिळाले. तो
पहले सेंटेंस का दूसरे सेंटेंस के ऊपर परिणाम हमें दिख रहा है कि पहले सेंटेंस में उन्होंने कुछ किया, उसका परिणाम आगे के सेंटेंस में बताया है। और ऐसे जोड़ने वाले उभयान्वयी अव्यय को हम क्या बोलते हैं? परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय। तो आपको प्रधानत्व सूचक जो उभयान्वयी अव्यय है उसके ये चारों प्रकार आपको समझ में आ गए होंगे। देखो हमने यहाँ पे देखा ना, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक। ये जो आगे के ये जो शब्द है ना, इनके मीनिंग आपको ध्यान में आ गए ना, तो आप फटाक से अगर वो क्वेश्चन में सेंटेंस आ गया ना, तो उसके अंदर से आप पहचान सकते हो कि ये इस टाइप का उभयान्वयी अव्यय है। तुम्ही ह्या शब्दांचे अर्थ समजून घेतले ना, की वाक्यामध्ये समुच्चय दिसतोय का? दोन वाक्य, दोन शब्द जोडलेत का? विकल्प आहे का इथे काही? किंवा परंतु म्हणजे विकल्प बोधक. काही कमतरता दिसतीये का? ठीक, बाकी, बाकी बरं आहे असं. तर न्यूनत्व बोधक. काही परिणाम, पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिसतोय का? म्हणजे हे कुठलं अव्यय आहे? परिणाम बोधक. हे तुमच्या लवकर लक्षात येईल. अशा साध्या सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. आणि बघा, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय जे आहे ना, याच्यात वाक्य जे जोडलेले असतात ते नेहमी संयुक्त वाक्य असतात. आपण संयुक्त वाक्यामध्ये पण काय शिकलेलो आहे? दोन मुख्य वाक्य म्हणजे दोन केवळ वाक्यांना, जे स्वतंत्र वाक्य आहेत त्यांना उभयान्वयी अव्ययाने जोडलं की ते संयुक्त वाक्य होतं. अशी आपण संयुक्त वाक्याची व्याख्या शिकलेलो आहोत. म्हणजे संयुक्त वाक्यामध्ये काय असतं? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असतात. हे डोक्यात घेऊन घ्यायचं. सगळं ग्रामर एकमेकांशी जोडलेलं असतं. तर प्रधानत्व सूचक मध्ये नेहमी संयुक्त वाक्य असतात. आता पुढचा भाग पाहूया आपण. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता इथे काय मी सांगितलंय, एक वाक्य प्रधान असतं आणि दुसरं वाक्य कसं असतं? गौण असतं. यहाँ पे क्या होता है? एक वाक्य प्रधान होता है, इम्पॉर्टंट, दूसरा गौण होता है. अर्थाच्या दृष्टीने एकमेकांवर अवलंबून असणारी दोन वाक्य म्हणजे एक प्रधान वाक्य किंवा एकापेक्षा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडतात, त्याला गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. म्हणजे एक वाक्य प्रधान असतं, त्याला पुढे दोन, एक किंवा आणखीन दोन वाक्य पण जोडली जातात एक्स्ट्राची, तर त्याला पण ती गौण वाक्य असतात. तर त्याला आपण काय म्हणतो? गौणत्व सूचक. जे जोडलं जातात, ज्या शब्दामुळे जोडले जातात त्या शब्दाला आपण गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. आता याचे प्रकार पहा. चार्ट मध्ये दाखवू का तुम्हाला मी? स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि कारणबोधक. आता आपण त्यांचं स्पष्टीकरणच पाहूया. थोडंसं तुम्हाला समजायला थोडं हे जाईल ना. हे बघा, स्वरूपबोधक. स्वरूप म्हणजे बघा, प्रधान वाक्याचे स्वरूप किंवा खुलासा गौण वाक्यात दिलेला असतो, त्याला त्या उभयान्वयी अव्ययाला स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. म्हणजे आता इथे काय आहे? प्रधान वाक्य आहे ना, जे आपलं पहिलं वाक्य आहे ना, त्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यावर आपल्याला समजतं. तर त्याला आपण काय म्हणतो? स्वरूपबोधक. म्हणजे त्याच्या दुसऱ्या वाक्यातून आपल्याला त्याचं स्वरूप समजतंय, तर त्याच्यात काय झालं? स्वरूपबोधक झालं ना शब्दाचा अर्थ. स्वरूप, जिसमें से पहले वाक्य में क्या है? स्वरूप यानी की उसकी स्वरूप म्हणजे तुम्ही त्याचं काहीतरी चेहरा मोहरा, की त्याच्यातलं जे काही आहे महत्वाचं ते आपल्याला पुढच्या वाक्यात समजणार आहे. स्वरूप म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं की त्या वाक्यात काय आहे, तो वाक्य काय आहे हे पुढच्या वाक्यावरून समजणार आहे आपल्याला. म्हणून आपण त्याला स्वरूपबोधक म्हणतो. इथे पहिलं वाक्य प्रधान असतं आणि दुसरं वाक्य गौण असतं. यहाँ पे क्या होता है? पहला वाक्य प्रधान होता है, दूसरा वाक्य गौण होता आहे. बघा, कांगारू म्हणून एक सस्तन प्राणी आहे. आता कांगारू काय आहे? एक सस्तन प्राणी आहे. म्हणून ने जोडलेला आहे. कांगारू एक सस्तन प्राणी है. तो क्या हो गया? कांगारू, इस शब्द का हमें आगे मीनिंग पता चल गया कि वो एक सस्तन प्राणी है. गुरुजी म्हणाले की, आता गुरुजी काय म्हणाले? की एकी हेच बळ आहे. गुरुजी ने कुछ तो भी कहा, पर क्या कहा? कि एक ही हेच बळ आहे. एकता में ही शक्ती है. एकता ही बल है. एकता में ही शक्ती है. एक ही हेच बळ आहे. विनंती अर्ज ऐसा जे. आता इथे बघा, विनंती अर्ज असा मी करतोय की, पुढे कशासाठी विनंती करतोय ते पुढचं. विनंती अर्ज ऐसा जे. अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश. अभ्यासात सातत्य. तर अभ्यासात सातत्य असल्यावर काय होणार आहे? तर त्याचा परिणाम आपल्याला स्वरूप पुढे समजते की हमखास यश मिळणार आहे. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेल्या वाक्यातलं पहिलं वाक्य प्रधान असतं, तर दुसरं वाक्य गौण असतं. तर कारण बोधक उभयान्वयी अव्यय. पहिल्या वाक्याचे कारण दुसऱ्या गौण वाक्यात दिलेले असते, त्याला त्या उभयान्वयी अव्ययाला कारणबोधक म्हणतात. म्हणजे पहिली घटना का घडली त्याचं कारण पुढच्या वाक्यात असतं.
कारण बोधक उभयान्वी अव्यय का मतलब क्या होता है कि पहले वाक्य में जो कुछ भी हुआ है, जो कुछ घटना घटी है या फिर कुछ हुआ है, तो वो क्यों हुआ उसका कारण आगे के सेंटेंस में बताया गया है, तो उसे कारण बोधक, सीधी बात आहे ना, कारण बोधक. कारण म्हणजे एकाच पहिल्या गोष्टीचं कारण दुसऱ्या वाक्यात आहे म्हणजे कारण बोधक. आलं लक्षात? कारण का, की हे कारण बोधक आहे. हे शब्द तुमच्या लक्षात राहून जातील. त्याला यश मिळाले कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला. त्याला पोलिसांनी पकडले कारण त्याने चोरी केली. मला माझ्या आईचा अभिमान वाटतो कारण तिने माझ्यासाठी खूप परिश्रम केले आहे. ह्या शब्दांवरूनच तुम्हाला हे समजेल की हे उभयान्वी अव्यय कारण बोधक उभयान्वी अव्यय आहे. कारण बोधक उभयान्वी अव्ययाने जोडल्यातले पहिले वाक्य प्रधान आणि दुसरे वाक्य गौण असते. तर स्वरूप बोधक मध्ये आणि कारण बोधक मध्ये काय असतं, पहिलं वाक्य प्रधान असतं आणि दुसरं वाक्य गौण असतं. आता इथे तुम्हाला लक्षात क्या होता है यहाँ पे, स्वरूप बोधक और कारण बोधक में पहला वाक्य प्रधान होता है तो दूसरा गौण होता है. आपको ना इतना डिटेल में नहीं पूछेगी, आप सिर्फ इसके प्रकार ध्यान में रख लो बस. आता पुढचा प्रकार उद्देश बोधक उभयान्वी अव्यय. उद्देश, एखाद्या गोष्टीचा उद्देश काय आहे बघा. पहिल्या वाक्यात दुसऱ्या प्रधान वाक्याचा हेतू किंवा उद्देश दिलेला असतो त्या अव्ययाला उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. तर इथे काय आहे, पहिलं वाक्य काय आहे, गौण आहे. याच्यामध्ये काय असतं, पहिलं वाक्य गौण असतं आणि दुसरं वाक्य काय असतं, प्रधान असतं. मग पहिल्या वाक्याचा हेतू पुढच्या वाक्यात दिलेला असतो. यहाँ पे क्या होता है, उद्देश यानी हेतू, उसका कुछ तो भी पर्पस होता है ना, कुछ तो भी काम करने का कुछ पर्पस होता है, तो उसका पर्पस आगे के सेंटेंस में दिया होता है. पहला सेंटेंस गौण होता है, उसको इतना इंपॉर्टेंट नहीं होता है, पर उसका पर्पस, पहले सेंटेंस का पर्पस जो है, जिस कारण की उसका उद्देश्य जो है वो आगे के सेंटेंस में दिया हुआ होता है, तो उसे हम उद्देश्य बोधक उभयान्वी अव्यय कहते हैं. पहिल्या वाक्याचा जो काही हेतू आहे, काय आहे तो पुढच्या वाक्यात दिलेला असतो, त्याला आपण उद्देशबोधक उभयान्वी अव्यय असं म्हणतो. बघा, म्हणून, सबक, एतव, तस्मात, याकरिता, यास्तव, यासाठी. बघा, उद्देशबोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेल्या वाक्यातील पहिल्या गौण वाक्यातील क्रियापद होकारांत असते. बघू आता. अभिनय क्षेत्रात काम मिळावे म्हणून तो मुंबईला गेला. बघा, आता तो मुंबईला गेला हे प्रधान वाक्य आहे, पण का गेला तो, कारण त्याला अभिनय क्षेत्रात काम मिळवायचं होतं म्हणून. लक्षात येते की नाही, त्याला तो मुंबईला गेला हे महत्वाचं वाक्य, तो मुंबईला गेला, पण का गेला, तर त्याचं कारण, त्याचा हेतू आपल्याला इथे पहिल्या वाक्यात समजतोय की अभिनय क्षेत्रात काम मिळावे म्हणून तो मुंबईला गेला. मातृभूमीचा उद्धार करता यावा यास्तव मी गुणसुमणे वेचली. मी गुणसुमणे वेचली, का वेचली, काय हेतू होता माझा ते वेचण्यामागे, या कारण मातृभूमीचा उद्धार करता यावा यास्तव मी गुणसुमणे वेचली. चांगले यश मिळावे म्हणून त्याने खूप परिश्रम केले. त्याचा हेतू काय होता, परिश्रम करण्याचा उद्देश काय होता, चांगले यश मिळावे. किस पर्पज से उसने अच्छी मेहनत की थी, उसको सक्सेस मिलना चाहिए, ये उसका हेतू था. तो जहां पे कुछ पर्पज होता है, कुछ तो भी करना हेतु, जो दूसरा वाक्य होता है उसका, जो प्रधान वाक्य होता है उसका हेतु आप पहले वाक्य में ही हमें समझ में आ जाता है, तो उसे हम उद्देश बोधक उभयान्वी अव्यय कहते हैं. पहिल्या वाक्यातून आपल्याला दुसऱ्या वाक्यातला हेतू समजतो. त्याचं आपण काय म्हणतो, त्याला उद्देशबोधक उभयान्वी अव्यय. थोडंसं तुम्हाला समजायला 2-3 वेळा पाहिलं तर लक्षात येईल. पहिलं वाक्य येतं याच्यामध्ये गौण असतं आणि दुसरं वाक्य प्रधान असतं. चला पुढे जाऊया. संकेतबोधक उभयान्वी अव्यय. संकेत म्हणजे अट. पहिले वाक्य दुसऱ्या वाक्याची पूर्व अट किंवा संकेत दर्शविते, त्याला आपण संकेतबोधक उभयान्वी अव्यय असं म्हणतात. आता बघा, कंडिशन, संकेत म्हणजे इथे काय कंडिशन आपल्याला म्हणायची आहे की जर अभ्यास कराल तर उत्तीर्ण व्हाल. यहाँ पे क्या कंडीशन है, जर अगर पढ़ाई की तो पास होगी, जर अभ्यास केला तर उत्तीर्ण व्हाल. तिला मी जरी समजावून सांगितले तरी तिने ऐकले नाही. मी समजावून सांगितले पण तिने ऐकले नाही. जर तर तुम्ही माझ्याकडे आलात की मी येईल, म्हणजे मी येईल तुमच्याकडे, पण कधी येईल, तुम्ही माझ्याकडे आलात तर. अट ठेवली इथे. यहाँ पे क्या है, अट, कंडीशन रखा हुआ है. मैं आपके यहाँ आऊंगा, पर कब, जब आप हमारे घर आओगे. प्रयत्न केला की फायदाच होतो. आता इथे काय, प्रयत्न केला की फायदाच होणार आहे ना. फायदा होण्यासाठीची अट काय आहे की प्रयत्न करा.
है जिथे जर तर अट आहे कुठे कंडिशन जहाँ पे होती है वहां पे संकेत बोधक उभयान्वी अव्यय होता है. जिथे अट असते तिथे संकेत बोधक उभयान्वी अव्यय असतं. बघा वाक्याचा शेवट आणि संकेत बोधक मध्ये काय होतं बऱ्याच वेळेला वाक्याचा शेवट हा भविष्यकालीन क्रियापदाने होतो हे लक्षात ठेवा. संकेत बोधक मध्ये शेवटचं जे क्रियापद आहे ते नेहमी भविष्य काळातलं बघा. उत्तीर्ण व्हाल, मी सांगितलं तरी तिने ऐकलं नाही, तर इथे ऐकले नाही हे थोडं वेगळं येतं. हे प्रत्येकाला लागू होत नाही, काहीतरी अपवाद असतात. प्रयत्न केला की फायदाच होतो. संकेत बोधक काहीतरी याला सगळ्यांचंच होत नाही पण बऱ्याच वेळेला याचा जो शेवट आहे तो भविष्यकाळाने होतो. याला अपवाद असतात प्रत्येक वेळेला. नंतर लगेच कमेंट टाकू नका. तुम्हाला भूतकाळातले वर्तमान काळातले पण सापडतील वाक्य याच्यामध्ये. संकेत बोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेल्या वाक्यातील पहिले वाक्य नेहमीच गौण आणि दुसरे वाक्य प्रधान असते. ते दिलंच आहे बघा. पहिलं वाक्य गौण असतं, दुसरं प्रधान असतं. गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाने जोडलेली वाक्य नेहमी मिश्र वाक्य असतात. इथे बघा. जसं मी तुम्हाला सांगितलं प्रधानत्व सूचकची कशी होती संयुक्त वाक्य होती आणि गौणत्व सूचकची वाक्य कशी असतात मिश्र. मिश्र वाक्य काय असतं आपण बघितलेलं आहे की नाही की एक वाक्य दुसऱ्यावरती अवलंबून असतं आणि त्याला त्याला जेव्हा उभयान्वी अव्ययाने जोडलं जातं तेव्हा ते मिश्र वाक्य तयार होतं. हे आपण मिश्र वाक्याची व्याख्या पाहिलेली आहे. मिश्र वाक्य हमने पढ़ा हुआ है. वाक्यांचे प्रकार नाम की मेरी प्लेलिस्ट उसमें देख लो. तो गौणत्व सूचक के जो वाक्य होते वो हमेशा मिश्र वाक्य होते हैं. प्रधानत्व सूचक के जो वाक्य होते वो हमेशा संयुक्त वाक्य होते हैं. टीप संबंधी दर्शक सर्वनाम क्रियाविशेषणाच्या जोड्या दिलेल्या असतात. दोन वाक्य जोडण्यासाठी येतात म्हणून त्यांनाही उभयान्वी अव्यय म्हणतात. आता हे बघा हे जे आहे ना जे ते जो तो जसे तसे जेव्हा तेव्हा ज्याची त्याची हे आपण कशामध्ये शिकलोय सर्वनामांमध्ये शिकलेलो आहे. ही टीप आहे. हे 10वीच्या मुलांना उपयोगात पडतील हे आपले 7वी 8वी पर्यंत. जसे तसे जो तो आपण दर्शक सर्वनाम मध्ये शिकलेले आहेत ना तर हे दर्शक सर्वनाम पण आहे आणि त्याला वाक्यांना जोडताना आपण वापरलेलं असतं म्हणून त्याला आपण उभयान्वी अव्ययी म्हणतो. ये जो है ना जे ते जो तो जसे तसे जेव्हा तेव्हा ज्याची त्याची ये सब क्या है दर्शक सर्वनाम है. दर्शक सर्वनाम क्या है आप सर्वनाम का वीडियो देख लो मैंने पढ़ाया हुआ है. पर उनको यहाँ पे हमने उभयान्वी अव्यय इसके लिए भी जोड़ा हुआ है. तर अशा प्रकारे आपण काय केलेले आहे शब्द आपलं उभयान्वी अव्यय जे आहेत ते आपले इथे संपलेले आहेत. उभयान्वी अव्यय आणि अव्ययाचे प्रकार. आता बघा दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वी अव्यय असे म्हणतात. उभयान्वी अव्ययाचे मुख्य दोन प्रकार प्रधानत्व सूचक गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचकचे 4 प्रकार समुच्चय बोधक विकल्प बोधक न्यूनत्व बोधक परिणाम बोधक. गौणत्व सूचकचे 4 प्रकार स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक, कारणबोधक. हे इथे कारणबोधक नाही हा संकेतबोधक इथे टायपिंग मध्ये चूक झालेली आहे. संकेतबोधक आहे हे. काय आहे? संकेतबोधक इथे चुकून ते झालेलं आहे. कधी-कधी मी तुम्हाला बोलली ना की टायपिंग मध्ये वगैरे चुका होतात. तर हे काय आहे? संकेतबोधक आपण त्याचं शिकलेले आहोत. काय पाहिलेलं आपण गौणत्व सूचकचं जे आहे ना ते संकेत बोधक म्हणून आपण ते बघितलेलं आहे. शेवटी दिलेलं आहे ना मी त्याचं. तर हे लिहिताना माझं अक्षर संकेत बोधक ऑट कंडिशन वालं जे आहे ना आपलं ते टायपिंग मध्ये कधी कधी प्रॉब्लेम होतात. तर अशा प्रकारे उभयान्वी अव्यय आपण शिकलेले आहोत. तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ एकदा परत बघा. मी खूप सोप्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये मी केवल प्रयोगी अव्यय पण बनवणार आहे. तो क्या करना है चैनल को सब्सक्राइब करो बेल आइकन दबाओ यानी आगे आने वाले वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलता रहेगा. पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय करत राहा